मी तर कोणाला काहीच म्हणत नाही, तुम्हीच आहे जे मला वेडेवाकडे प्रश्न विचारता। तर त्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आज आलेली आहे तुमच्यापर्यंत बघा। तर सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय। सर्व भावा बहिणींचं स्वागत करते मी माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये। तर आशा करते तुम्ही चांगलेच असाल, मी पण चांगलीच आहे। आणि आजचा प्रश्न काय आहे? प्रश्न आहे एका दादानी मला लाईव्ह मध्ये विचारलेला, माझं मनगडन कहाणी नाही आहे। हा प्रश्न मला विचारला गेला होता की तुम्हाला काही कामधंदे नाही का? तर का हो दादा, आम्हाला तुम्हाला असं का वाटते की आम्हाला काही कामधंदेच नाही आहे? आम्हाला भरपूर कामं आहेत, पण त्या कामाधंद्यातून स्वतःला वेळ देणं हा काही गुन्हा आहे का? आम्ही काही गुन्हा करतो का? स्वतःला वेळ देतो, थोडंसं स्वतःसाठी आम्ही हसतो, खेळतो, व्हिडिओ बनवतो, लगेचच तुमच्या पोटात दुखायला लागते। तर प्रश्न एवढूसा छोटासा आहे तुमचा की तुम्हाला काही कामधंदे नाही का? तर दादा प्रश्न छोटा आहे पण विस्तार खूप मोठा आहे या प्रश्नाचा। तुमच्या घरात जर आई असेल तर तुम्हाला माहिती असेल की तुम्ही आईचे कष्ट बघा या उघड्या डोळ्यांनी, मग तुम्हाला कळेल की महिलांच्या मागे कामं आहेत की नाही आहेत, की खरंच रिकामे आहेत का महिला। जो तुम्ही मला प्रश्न विचारला, तुम्हाला काही कामधंदे नाही का? भरपूर कामधंदे आहेत। मी सांगू का तुम्हाला मी काय काय कामधंदे करते? तर त्या कामधंद्याच्या मागे आजचा व्हिडिओ किती लांब होतो हा मला माहिती नाही, पण मी सांगते कोणते कोणते काम करते मी। तर दादा, घरात सर्वप्रथम झोपेतून उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, पूर्ण घरातले सगळेजण झोपेपर्यंत मी एकटी जागते। मी एकटी जागते बरं, घरातले संपूर्ण लोक झोपलेले असतात, सगळ्याच्या आधी मला जागावं लागते। आणि रात्री पण झोपताना सर्वांचं आवरून मला झोपावं लागते, उद्या सकाळची तयारी करून मला झोपावं लागतं। तुम्हाला असं का वाटते की तुमच्या मागे कामं नाही आहेत? सकाळी उठल्याच्या नंतर सगळ्यात आधी झाडू, पोछा, कपडे, भांडे, स्वयंपाक, घर स्वच्छ ठेवणे, बेड आवरणे यापासून सगळे कामं मी करते। माझ्या घरामध्ये नोकरानी नाही आहे, माझ्या घरामध्ये नोकरानी नाही आहे, सगळं मलाच करावं लागते। आणि हे सगळे कामं मी संपूर्ण घरासाठी करते। संपूर्ण घरासाठी म्हणजे पूर्ण माझ्या परिवारासाठी करते, ठीक आहे। आता हे परिवाराचे कामं करून झाल्याच्या नंतर नाही, हे सगळे कामं तर मी माझ्या परिवारासाठी करते, पण त्या कामातच काम मी किती लोकांची सेवा करते हे पण तुम्हाला सांगते। चहा बनवा, सर्व घरातल्या लोकांना द्या, मुलांचा चहा नाश्ता बघा, नवऱ्याचा आंघोळीच्या पाणीपासून कपडे, जेवण, चहा सगळं हाती हाती आणून देणे असते। मुलगा सुद्धा काहीही हाताने घेत नाही, त्याला पण सगळं हाती 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 आणून द्यावं लागते। एखादी वेळा घेतलं तर घेते, नाही तर मग त्यांची सेवाच करावी लागते। आता माझ्या घरात सासू सासरे पण होते, आता नाही आहेत, पण माझ्या घरात सासू सासरे पण होते आणि त्या सासू सासऱ्यांची सेवा मी इतकी केली
हातात चहा आणून देणे, नाश्ता आणून देणे, आंघोळीला आंघोळीला पाणी नेऊन देणे, कपडे हातात लुगडं धोतर बाथरूममध्ये टांगवून ठेवावं लागत होतं मला. आयतं जेवायला ताट वाढून द्यावं लागत होतं सासू सासऱ्यांना. गिलासात पाणी ओतून द्यावं लागत होतं. जेवायला बसले ना, लोटा जरी भरून ठेवला ना तरी पाणी असं ओतून त्या ग्लासात द्यावं लागत होतं. म्हणजे इतकी सेवा केली मी. आणि जर दिवसभरात त्यांना काही लागलं, कधी चहा लागला, कधी काही खायचं मन झालं, कधी काही बनवून खायचं मन झालं, तर त्यातही मला रेडी राहावं लागत होतं मला करून द्यायसाठी. कपडे शिवायची मी. कपडे शिवायचं म्हणजे एकदा आपण एखादी कापड घेतलं शिवायला की मन इतकं म्हणजे त्या कामातच असतं. तिथून मन आपण भटकवू शकत नाही इकडे तिकडे. काम करत आहो ना, ते काम पूर्ण झाल्याशिवाय आपलं मन भटकतच नाही. तर मी कपडे शिवायचे. तर त्याही वेळात जर त्यांनी म्हटलं मला चहा बनवून दे, नाश्ता बनवून दे किंवा काही, मला रेडी राहावं लागत होतं बनवून देण्यासाठी. आणि त्यांनी म्हटलं इकडे ऑर्डर केला आत्ता चहा बनव, तर आत्ताच चहा बनला पाहिजे, दुसऱ्या सेकंदाला चालत नाही. आत्ता म्हणजे आत्ताच. आत्ता नाश्ता खायची इच्छा झाली तर आत्ताच बनवावं लागत होतं. आणि ह्या गोष्टी करायला माझा नवरा घरी राहत नव्हता, पाहायला पण माझा नवरा घरी राहत नव्हता. आणि पलटून आपण एखादी शब्द आजपर्यंत बोलले नाही मी कोणाला, आजपर्यंत. सासू सासऱ्यांना तर अजिबात नाही. इथपर्यंत सेवा करावी लागते घरात. त्या सगळ्या सेवेमधून स्वतःसाठी वेळ कुठे भेटतो तुम्हीच सांगा आता. स्वतःसाठी वेळ कुठं भेटतो? जेवायला 2 वाजायचे, नाश्ता अजिबात नाही. सकाळी फक्त 1 कप चहा प्यायची, सकाळचा नाश्ता नाही. यांचं करता करताच व्हायचं ना. सकाळी नाश्ता करायला वेळच भेटायचा नाही. जेवायला 2 वाजायचे. मग ते जेवण झालं, आंघोळ बिंघोळ करायला 12-1 वाजले की मग माणूस पण कामाला गेला की स्वतःला पण आपल्याला काम करावं लागत होतं दिवसभर. सकाळी उठण्याची वेळ 5 वाजताची असायची आणि रात्री झोपण्याची वेळ माझी 12 वाजताची असायची. आता तर कुठे मी स्वतःला वेळ द्यायला लागली, तिथे पण तुमचं पोटात दुखायला लागलं. कामधंदे नाही का? अहो, कामधंदे करूनच आम्ही व्हिडिओ बनवतो आणि कामधंदे करूनच आम्ही व्हिडिओ अपलोड करतो. इतका फुकटचा वेळ कोणाकडे आहे बरं? इतका फुकटचा वेळ कोणाकडे आहे? माणूस झोपेतून उठल्याच्या नंतर काम कोणतं करतो? माझा पण प्रश्न आहे. तुमचा जसा प्रश्न होता ना की तुम्हाला कामधंदे नाही का, माझा पण प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही कोणते काम करता. माणसाला विचारते मी, कोणते काम करता? एकच काम असते तुमच्या मागे, झोपेतून उठायचं, आंघोळ करायचं, गटागटा खायचं ना कामाला जायचं. एकच टेन्शन असते. आणि तेही तुम्हाला माहिती असते का आज इथे काम आहे, उद्या तिथे काम आहे, आपल्याला हे करायचंय ते करायचंय. ते काय असं भटकावं लागत नाही. भटकंती जीवन त्या लोकांचं आहे ज्यांचं हातावर पोट आहे. पण ज्यांचं कामधंदे सेट आहेत त्यांना तर एवढं टेन्शन आहेच नाही. बायांच्याच मागे का टेन्शन एवढं? आम्ही काय माहेरातून हे सगळं घेऊन आलेलो असतो का? हा परिवार जो आहे हा आमचा असतो का? आमचा असतो का हा परिवार? हा तर तुमचाच परिवार असतो जो आम्हाला सांभाळायचा असतो. आपला म्हणून तुम्ही सांभाळता का? ते म्हणजे आमच्या परिवाराला तुम्ही सांभाळता का? अरे एक दिवस तुम्ही बर्दाश्त नाही करू शकत? भाऊ नाही, बहीण नाही, मामा नाही, काका नाही, आमच्या रिश्तेदारांना. आणि तुमचे रिश्तेदार बघा बरं, आम्ही किती वर्षानुवर्ष सांभाळतो.
तरी पण घरी आल्याच्या नंतर आम्हाला काय मिळते? टोमणे. तिला काय करता येते, तिला अक्कलच नाही, तिला समजतच नाही, हिशोबच येत नाही, कामच करता येत नाही, कामातच लक्ष राहत नाही, बापाच्या घरी शिकलीच नाही, बापाच्या घरी भेटतच काय होतं, बापाच्या घरी पाहिलंच नाही, मग बाप काढला की ते येते इकडे संतापते. आणि हा बाप काढल्याच्या नंतर तिचा संताप वाढला की हा आपल्या ज्या पोटचा असतो ना गोळा, आपल्या पोटचा जो गोळा असतो ना, जे आपले मुलं असतात ना, हे सुद्धा दुसऱ्या सेकंदाला पलटी खातात, पार्टी बदलतात 2 सेकंदात. त्यांच्यासाठी मग आई पण कोणी नसते. 2 सेकंदात पलटी खातात. कधी बापाकडून आजीकडून होतील सांगता येत नाही. एवढा जिव्हाळा असतो त्यांना त्यांचा. म्हणजे संगोपन करणारी आई असते, जे सगळं रात्रभर झोपेतून उठून 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 त्यांचे कपडे बदलणारी आई असते. त्याच्याशी काही घेणं देणं नसते. एक दिवस सासू त्यांचं कपडे बदलायला येत नाही. जे तुमची आई असते ना, ते एक दिवस मुलांचे कपडे बदलायला येत नाही. रात्रभर उठून 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 परेशान आई होते, सासू होत नाही. तरी पण नशिबाला काय टोमणे. आणि एवढ्या सगळ्या घरामध्ये काम करून राबून जेवणाला काय शिळे तुकडे. जेवणामध्ये काय शिळे तुकडे. रात्रीचं उरलेलं सकाळी खा आणि सकाळचं उरलेलं रात्रीला खा. मोठा परिवार असल्याच्या नंतर नाही का असं वाटते ना, लेकरासाठी 2 पोळ्या असाव्या टोपलीमध्ये पडलेल्या, नाही का. तर कधी पण आपलं जेवणाचं भांडं भरूनच असतं, रिकामं तर राहत नाही. मग त्याच्या 2 पोळ्या ज्या उरलेल्या असतात त्या जरी आपण म्हटलं ना, की एक तुम्ही खा नाही एक मी खाते, तरी नवरा माहित आहे का, तो ताटाच्या बाहेर उचलून असा ठेवते बाजूला. ते सुद्धा त्याच्या घशात जात नाही, बाजूला काढून ठेवते. शिळ्या पोळ्या, शिळा भात. मग एवढं सगळं घरादाराची सेवा करूनही बाईच्या नशिबाला काय शिळे तुकडे 2 वेळेचे. प्रश्न तर एकदम छोटासा होता. अहो, प्रश्न एकदम छोटासा होता. पण त्या प्रश्नाच्या मागे तुम्हाला माहित असतं का, एखादी व्यक्ती म्हणजे कितीच उन्हाचे चटके सहन केलेले आहेत, किती संसाराचे चटके सहन केलेले आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला माहित नसतात. उगीचच प्रश्न टाकून आहे ना, डोकं स्वतःचं आणि दुसऱ्यांचं पण दुखवायचं नाही. प्रश्न अगदी छोटे आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला माहित नाही. ह्या गोष्टी मी केल्या स्वतःला विसरून. आज माझ्या हातात काहीच उरलं नाही. माझे हात दोन्ही रिकामे आहेत. काहीच नाही उरलेलं, काहीच नाही, माझं कोणीच नाही. सेवा सर्वांची. आणि जेव्हा माझे पाय दुखतात ना, कोणाजवळ वेळ नसतो, नवऱ्याजवळ सुद्धा नाही. तर फक्त या प्रेमाने, बोला प्रेमाने, राहा प्रेमाने, जगा आणि जगू द्या. हा मंत्र द्या जगाला. तुम्ही पण जगा, आम्हाला पण जगू द्या. आणि एका महिलेला म्हणा किंवा एका स्त्रीला म्हणा, तुम्ही तुमची आई जर घरामध्ये बघितली असेल तर तुम्हाला माहिती असतं की बाईच्या मागे किती कामं असतात. जर तुम्ही तुमची आईच बघितली नसेल तर हा प्रश्न तुमच्या मला विचारणे साहजिक होता. पण जर तुम्ही तुमच्या आईला खरंच कष्ट करताना जर पाहिलं असेल ना, तर तुम्ही हा मला प्रश्न कधीच विचारला नसता दादा. मग ते तुम्ही कोणीही असाल, तुमचं नाव, गाव, आत्ता, पत्ता मला काहीही माहिती नाही. पण तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आणि सांगायला जर गेलं तर खूप आहे, खूप आहे. म्हणजे असे किती व्हिडिओ बनतील त्याच्यावर. तेवढे काही आपल्याला बनवायचे नाहीत. थांबते इथेच.
धन्यवाद.